हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 11 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिन 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे खाशाबा जाधव यांचा. तर महाराष्ट्र सरकारने खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे खाशाबा जाधव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहे? उत्तर आहे 100. तर महाराष्ट्रातील महाविद्यालयात 100 कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? उत्तर आहे 15 ते 45 वयोगटातील. तर 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट या उपग्रहाची यशस्वी प्रक्षेपण केले? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश येथून. तर इस्रोने आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? उत्तर आहे PSLV 58. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, PSLV 58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली एक्सपोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण हे PSLVचे कितवे उड्डाण होते? तर हे PSLVचे 60वे उड्डाण होते. उत्तर आहे 60वे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकांवर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर उत्तर आहे 2रा. तर भारत एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकांवर संशोधन करणारा जगातील 2रा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर पहिला देश आहे अमेरिका आणि दुसरा देश आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? उत्तर आहे रजनीश सेठ यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर प्रथम स्थानावर विराट कोहली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे,
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे सिंगापूर. तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास सिंगापूर देशाच्या धर्तीवर केला जाणार आहे. उत्तर आहे सिंगापूर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मागील 3 वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून देशात किती रोजगार निर्मिती झाली? तर उत्तर आहे 6,15,000 इतकी मागील 3 वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात. तर किती रोजगार निर्मिती झाली? तर 1,18,000 इतकी रोजगार निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जपान या देशाला किती रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसलेला आहे? उत्तर आहे 7.6 रिश्टर स्केल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, NPCIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात UPIद्वारे झालेल्या व्यवहारात किती टक्के वाढ झालेली आहे? उत्तर आहे 59% इतकी वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डिसेंबर 2023 मध्ये देशात एकूण किती लाख कोटींचे GST संकलन झाले? उत्तर आहे 1.64 लाख कोटींचे GST संकलन डिसेंबर महिन्यामध्ये झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकांकडून अपघात झाल्यास किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? उत्तर आहे 10 वर्षाची तरतूद. 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, RBIने जाहीर केलेल्या माहितीनुसार चलनात असलेला 2,000 रुपयांच्या नोटांपैकी आत्तापर्यंत किती टक्के नोटा परत बँकेकडे आल्या? तर उत्तर आहे 97.38% इतक्या 2,000च्या नोटा RBIकडे आलेल्या आहेत. उत्तर आहे 97.38%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे S. सुरेश कुमार यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केलेली आहे? उत्तर आहे आधार कार्डची. तर मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने आधार कार्डची सक्ती केलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच, व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.